हाय यूट्यूब फॅमिली, हाय. ही बघा पालक घेऊन बसलेले आहे मी आणि माझी मम्मा बनवणार पालकची भजी किंवा पकोडे. चला, बाहेर छान असा पावसाचा मोसम आहे तर बघू त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलेलं आहे. आणि माझ्या पिऊनं अशी साफ करून भाजी दिलेली आहे मला. आज पालक पकोडे बनवणार आहे. त्यासाठी मी पालक घेतलेले आहे, स्वच्छ धुवून आहे. बेसन आहे इकडे. आणि पालक पकोडे म्हणजे पावसाळा आला की पालकचे पकोडे खूप छान लागतात. मी बेसन कमी घेतलेलं आहे. आम्ही 4 लोकांपुरतं घेतलेलं आहे. तुमच्यावर जर जास्त मेंबर असतील तर तुम्ही जास्त घेऊ शकता. गरम मसाला घेतलेला आहे. मिठावरती हळद आहे, तुम्हाला दिसणार नाही पांढऱ्या ह्याच्यावरती. जिरं घेतलं आहे, ओवा आहे, गरम मसाला, हिंग असं मी साहित्य घेतलं आहे. जास्त काही साहित्य लागत नाही. इकडं पालक स्वच्छ असा धुवून मी जाळीच्या ह्याच्यात टोकरीमध्ये ठेवलेला होता. बघा असा मस्तपैकी ही जाळीदार टोकरी आहे, त्याच्यामध्ये असा पालक ठेवलेला. इकडं बघू शकता स्वच्छ धुवून पाणी सगळं सुकून गेलेलं आहे. मी दुपारी धुवून ठेवलेला पालक. असा मस्तपैकी पालक आहे. आणि हा पालक मी बारीक असा चिरून घेतलेला आहे. बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे. तुमच्याप्रमाणे तुम्हाला जर मोठा चिरात येत असेल तर मोठा चिरून घेऊ शकता. हे सगळे आपले मसाले, हळद, मीठ, जिरं, ओवा, गरम मसाला, हिंग, सगळं मिश्रण हे त्या पालकमध्ये टाकून घ्यायचं आहे आपण. इकडं बघू शकता मी सगळं असं टाकून घेतलेलं आहे. हिंग टाकल्यानंतर खूप छान वास येतो म्हणून हिंग मी वापरलेला आहे. असं टाकून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिश्रण आपण. मी पालकवरती सगळं मिश्रण टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मी बेसन टाकलेलं आहे. बेसन तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता आणि विकतसुद्धा आणू शकता. आम्ही हे विकतलेलं आहे. हे बघा मस्तपैकी असं एकजीव करून घ्यायचं आहे सगळं पालकमध्ये. ते आपले मसाले किंवा मसाले आणि काय आपला बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जसं आपण त्याच्यात पाणी लागेल तसंच त्याप्रमाणेच टाकायचं आहे. मी इकडे ज्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी ॲड करते की जितकं लागेल तितकंच पाणी मी त्याच्यामध्ये टाकून घेते. थोडंसं बेसन टाकून घेते. जास्त सुरुवातीला जास्त टाकलं नाही, जसं लागेल तसं मी टाकून घेते त्यामध्ये. इकडं बघू शकता. आणि असं एकजीव करत राहायचं आहे. सगळे मसाले त्या पालकमध्ये मुरले पाहिजेत. आणि पालकमध्ये कधी पण मीठ कमी टाकायचं, कारण पालक हा थोडासा खारट असतो. त्याच्यामुळे पालकची भाजी, कुठली पालकची रेसिपी बनवत असाल तर मीठ त्यामध्ये कमी टाका, कारण पालक आपला हा खारट असतो. असं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे टाकून. उरलेलं मी बेसनसुद्धा त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. थोडंसं उरलेलं आपलं कसं असं थोडं जरी उरलं तर ठेवत नाही, आपण सगळं टाकतो आणि मग एकत्र असं एकजीव करून घेतलेलं आहे. इकडं बघू शकता मस्त असं मिश्रण तयार झालं. थोडंसं घट्ट झालेलं, त्याच्यामुळे मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकूनसुद्धा मी असं हे करून घेतलं आहे. इकडं बघू शकता असं आपलं बेटर तयार झालेलं आहे भजीचं किंवा पकोड्यांचं. मी का तेल तुम्हाला दाखवलेलं नव्हतं, तर कढईमध्ये तेल ठेवलेलं गॅसवरती गरम करायला. आणि इकडं आपलं तेल गरम झालेलं आहे. इकडं बघू शकताय तुम्ही वाफा निघालेल्या आहेत. मी तेल गरम झाले चेक करण्यासाठी मी थोडासा त्यामध्ये पालक टाकलेला आहे. असं म्हणजे आम्ही जेव्हा काही पण तळणीचे पदार्थ तळतो त्यावेळी थोडंसं जे काय वस्तू बनवणार आहे ती तेलामध्ये सोडून चेक करतो. तुम्ही करताय का नाही ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि असंच मी चम्मचने त्याच्यामध्ये पकोडे टाकायला सुरुवात केलेली आहे. मस्त तेल आपलं गरम झालेलं आहे. मला हाताने टाकता येत नाही, त्याच्यावर मी चम्मचने टाकते. आणि जास्त करून मी जे कुठली भजी पकोडे काही बनवायचं असेल ते मी जास्त करून चम्मचचाच वापर करते. इकडे बघा मस्तपैकी असं उकळायला लागलेले आहे भजी. आणि बाहेर पाऊस मस्त असं जोरात सुरू झालेला आहे. वारासुद्धा थंडगार आहे. आणि आता चहा आणि भजी खूप छान लागते पावसात. इकडं बघू शकता आपण रोडना जातो तेव्हा आपल्या म्हणजे स्टॉलवरती भजी, आता सगळीकडे भजी पकोडे सुरुवात आहेत. इकडे बघा मस्तपैकी असे सुटायलेले आहेत, चिकटलेले वगैरे काहीच नाही आहेत. असे मस्तपैकी तळून झालेले आहेत. पलटून घ्यायचे आणि मग असं खरपूस तळून घ्यायचे आहेत. हेच आपण भाजीची एक प्लेट खायला गेलो तर 30 ते 50 रुपये किंमत द्यावी लागते. त्याच्यामुळे आपण घरीच बनवलेलं बरं असतं, हेल्दी पण असतं चांगलं व्यवस्थित. आणि इकडे बघू शकता मी अशी टम फुगलेली ही पालकची पकोडी तयार झालेली आहे. आणि काढून घेते मस्तपैकी आणि सगळी अशी पकोडी तळून घेते.
ही रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा आमच्यासोबत. आणि अशी रेसिपी माझी तयार झालेली आहे. ही रेसिपी आवडली चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आहे बघा मस्तपैकी अशी टम फुगलेली. चला तर खाऊया आपण. बाय बाय.